आणि यानंतर एक आनंदाची बातमी समोर येते। मान्सून आता अंदमानात दाखल झालाय। मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत दाखल झालेला आपण पाहतोय। मान्सूनने अंदमानासह बंगालच्या उपसागरातला काही भाग व्यापलेला आहे। ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे पश्चिमेकडे आता सक्रिय झालेत। तर श्री विजयपुरमसह अंदमान बेटावर पावसाची नोंद झाली आहे। आपले प्रतिनिधी विशाल चौणे आपल्या सोबत आता जोडले गेलेत। विशाल, आता अत्यंत आनंदाची बातमी आहे, मान्सून आता अंदमानात दाखल झालेला आहे। खरं तर मान्सूनसाठी पोषक वातावरण जे आहे ते निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे। अंदमानामध्ये पावसाची नोंद जी आहे ती दाखल झालेली आहे। खरं तर मान्सून वेळेआधी दाखल झालेला आहे अंदमानामध्ये। दरम्यान अंदमानापासून केरळपर्यंतचा जो प्रवास आहे तो 26 तारखेपर्यंत असणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान खात्याकडून मिळत आहे। 26 मे पर्यंत अंदमानात असलेला जो मान्सून आहे तो केरळपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जर स्थिती अशीच राहिली तर किंवा त्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या साधारण 5 ते 7 दिवसामध्ये तो पश्चिम कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मुंबई हा संपूर्ण प्रदेश जो आहे तो व्यापून घेत असतो। त्यामुळे कुठेतरी पावसाला जे पोषक वातावरण जे आहे ते सध्या निर्माण झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। अगदीच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।